नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रवेश परीक्षा, एंट्रन्स एक्झाम निकाल आले की आपल्या समोर दोन शब्द नेहमी येतात. एक म्हणजे टक्केवारी, पर्सेंटेज, आणि दुसरा पर्सेंटाईल. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज. हे तुम्हाला 100 पैकी मिळालेला एक निश्चित भाग किंवा गुण दर्शवते. तर पर्सेंटाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचं रँकिंग म्हणजेच तुम्ही स्पर्धेत कुठे आहात हे दर्शवते. थोडक्यात सांगायचं तर टक्केवारी एकूण गुणांपैकी तुम्हाला मिळालेला हिस्सा दाखवते, तर पर्सेंटाईल तुम्ही इतरांपेक्षा किती पुढे आहात हे दाखवते. टक्केवारी काढण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या गुणांना एकूण गुणांनी भागलं जातं, पण पर्सेंटाईल काढताना तुमच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची संख्या मोजली जाते. याचाच अर्थ तुमची टक्केवारी ही इतरांच्या कामगिरीवर बदलत नाही, ती ठरलेली असते. पण तुमचं पर्सेंटाईल मात्र संपूर्ण ग्रुपच्या कामगिरीवर म्हणजेच इतरांना किती गुण मिळालेत यावर बदलू शकतं. आता एक सोपं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही 100 गुणांची एक परीक्षा दिली. तुम्हाला 100 पैकी 60 गुण मिळाले, म्हणजेच तुमचे गुण झाले 60%. आता समजा तुमचे हे 60 गुण परीक्षेला बसलेल्या 85% विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहेत, तर याचा अर्थ असा की तुमचं पर्सेंटाईल 85 असेल. महत्त्वाची सूचना मित्रांनो, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर पर्सेंटाईल बाबत येणाऱ्या कोणत्याही अप्रामाणित व्हिडिओ, लिंक्स किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचे पर्सेंटाईल हे अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीनेच कॅल्क्युलेट केलेले असतात, त्यामुळे त्यामध्ये कोणतीही तफावत किंवा चूक असण्याची शक्यता नसते. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET कक्ष मुंबई. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या www.mahacet.org.